कशी वाटली पार्टी नक्की सांगा आणि कोकणातील चाकरमणी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। जर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर इतरांना शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका। होय हे सर्वांनी बाय बाय करा। बाय बाय। नमस्कार मित्रांनो, कोकणातील चाकरमणी या युट्यूब चॅनलवरती मी निलेश आगरे पुन्हा एकदा खूप दिवसांनी सर्वांचं स्वागत करतो। तर मित्रांनो, आज आम्ही मुंबईच्या ठिकाणी पोपटी करायचं ठरवलेलं आहे। तर मुंबईच्या ठिकाणी पोपटी करायचं म्हणजे मित्रांनो, मेन वस्तू म्हणजे जो भांबुर्डीचा पाला असतो तो आम्ही आता शोधायला आलो आहे। बघूया, इकडे डोंगरात आलो आहे बघा, कारण कोकणात जायची काही गरज नाही। मुंबईला आप्पापाड्यात आम्ही राहतो इकडे बघा, तर या साईडला आम्ही आलो आहे। आता बघूया, भांबुर्डीचा पाला शोधण्यासाठी आलो आहे। बघूया आता कुठे भेटतो काय, आणि मग तुम्हाला आम्ही दाखवतो कशा पद्धतीने आजची आमची पोपटीची पार्टी होती ती तुम्हाला दाखवतो। आणि मित्रांनो बघा, एवढ्या आम्ही वरती आलो आहे डोंगराच्या साईडला। ग्राउंड बघा काय व्यवस्थित ग्राउंड आहे खेळण्यासारखा, जसे गावचे आपल्या मळ्या असतात तसा एकदम मैदान आहे। तर मित्रांनो, आपण आता फायनली बघू शकता तुम्ही, भांबुर्डीचा पाळा काढायसाठी आलोय। गावच्या ठिकाणी पण तुम्हाला असं भांबुर्डीचा पाळा मिळणार नाही, पण इथे बघा, हा बघा, भांबुर्डीचा पाळा काढण्यासाठी सर्व व्यस्त झाले आता। तर हाय मित्रांनो, भांबुर्डीचा पाळा। तर आज मस्त आहे की पोपटीचा प्लॅन आहे, तर तुम्हाला सर्व व्हिडिओ दाखवतो मी कशा पद्धतीने पोपटी आम्ही आज बनवणार आहे इकडे मुंबईत। कारण गावात तुम्ही बघितली असेल मित्रांनो, पोपटी पार्टी होते, पण चक्क आज आपण मुंबईत करणार आहे। तर मित्रांनो, आता पानं काढूया। आपल्याला खूपशी पानं लागणार आहेत, कारण पूर्ण मडक्यामध्ये आपल्याला त्याचीच पॅकिंग टाकायची आहे पूर्ण। तर आता पूर्ण आपण पानं काढून घेऊया। बघा कशा पद्धतीने भांबुर्डीचा पाळा आहे तो, खूप सारा पाळा आहे मित्रांनो। कारण मुंबईत पण आपल्या गावच्या सारख्या सर्व सुविधा उपलब्ध आहेत, फक्त त्याच्यासाठी आपली माणसं, आपली ओळख पाहिजे, मग आपल्याला सर्व काही कुठे पण गेला तरी भेटू शकतं। तर बघा, आता आम्ही पाळा काढतोय, भांबुर्डीचा पाळा। तर अचानक आपल्या पोस्टरे काकांनी प्लॅन केला नाही की आज आपण पोपटी बनवूया। तर बोललो आधी प्लॅन करून काही फायदा नाही, आधी बोललो आपल्याला जी मेन वस्तू आहे भांबुर्डीचा पाळा तो आपल्याला भेटला पाहिजे, आणि तो फायनली आपल्याला भेटलाय म्हणजे पाहिजे तेवढा आहे। किती पण आपण पार्ट्या केल्या ना तरी आपण पार्ट्या करून कंटाळू, पण काय हा पाळा संपायचा नाही भांबुर्डीचा। तर चला आपण आता भांबुर्डीचा पाळा काढून घेऊया, आणि त्याच्यानंतर अजून आपली काही प्रोसिजर आहे ते काय ते तुम्हाला दाखवणार आहे। त्याच्यासाठी तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा, आणि चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा, आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडले तर नक्की लाईक करा आणि इतरांना शेअर करा। तर चला आपण आता पुढच्या प्रोसिजरला चालू करूया। बघू शकता तुम्ही फार्म हाऊस आपला कशा पद्धतीने एकदम गावच्या वातावरणात गेल्यासारखं वाटतंय आपल्याला। बघा, हे दादा आहेत, या दादांचं घर आहे वरती इकडे। असं दे पाणी वगैरे, बघा एकदम गावच्या पद्धतीने, एकदम मुंबईच्या ठिकाणी राहणीमान म्हणजे एकदम स्वर्ग सुख जणू। परी आपली कॅप नीट करा बा। हां, परीला पण घेऊन आलो आम्ही फिरायला वरती डोंगरात। चला घेऊन जाऊया। तर आजूबाजूचा तुम्ही परिसर बघू शकता कशा पद्धतीने, केळीची झाडं आहेत, आंबा, पेरू, नारळीची झाडं आहेत, चिंचेचे झाडं पण आहेत। सर्व काही आपल्या गावच्या सारख्या आहे मित्रांनो, एकदम बघण्यासारख्या बघा। हा बाय बघा, ही आपली पायवाट, जसं गावाकडचा आपला असतो रस्ता ह्या वाडीतून त्या वाडीत जाण्यासाठी, तसं आपल्याला एकदम गावचं सुख बघायला मिळतं इकडे। तर लांबून दाखवतो आपला फार्म हाऊस कसा आहे तो बघा, किती सुंदर वाटतंय ना बघायला। आजूबाजूला नारळीची झाडं, केळीची झाडं आहेत।
वा मस्त, मन एकदम प्रसन्न झालं मित्रांनो इकडे वरती येऊन बघा. तर आता वाजलेत किती वाजले काका? 4:30 वाजलेत. म्हणजे सूर्य पण आता मावळच्या दिशेकडे चाललाय. सूर्याची किरणं बघूनच तुम्ही समजू शकता की आता किती वाजले ते बघा. कारण चेहऱ्यावरती पडल्यानंतर समजतं की आता संध्याकाळ होत आले. कापसाचं झाड पण आहे ते सुद्धा तुम्हाला दाखवतो. कापूस बघा केवढं मोठं कापसाचं झाड आहे. त्याला कापूस पण आलाय. कशा पद्धतीने कापूस आलाय. चला चहा पिवा. गावची चाय. गावची चाय. ही गावची चाय. मस्त की गरम गरम चाय. चला या पियाला चाय. बस तू पण जरा व्हिडिओ मध्ये ये. आहे ना घे ना व्हिडिओ मध्ये तू पण जरा हे सांगायचं आमचे विनोद भाई. विनोद दादा याच्या घरी आलोय आपण. डोंगरचा नाही, आपण कोकणातला राजा म्हणायचा. कोकणवासी म्हणजे डोंगरातच त्यांचं घर आहे इकडे वरती मलाडमध्ये आप्पापाड्यात. मांजर आणि एकदम मस्त खळा वगैरे, पडवी आपल्या गावच्या सारखी घराची पडवी. कोण आहे? म्याव आली. पडवीला म्याव आवडली बघ. आप्पा आवड बघ. तर चला मित्रांनो या चहा प्यायला. कुकू काय करते कुकू? तर आता मित्रांनो आपण चिकनची तयारी करून घेऊया. मसाला वगैरे लावून घेऊया. कारण मसाला वगैरे लावल्याच्या नंतर थोडा मसाला त्याच्यामध्ये मुरला पाहिजे. ते त्याच्यासाठी आपण आता चिकन मसाला वगैरे टाकून चवीनुसार आपण त्याच्यामध्ये मीठ वगैरे टाकून सर्व दही वगैरे लावून व्यवस्थित पद्धतीने आपण तयार करूया. तर बघूया आता कशा पद्धतीने तयार करता येते.
तर चला मित्रांनो, आता आपली पोपटी तयार झालेली आहे. म्हणजे आता कशा पद्धतीने आपण आता थर भरतोय ते बघू शकता. माझ्या आवाजापेक्षा बाकीच्यांचा आवाज जास्त येईल. कावले झेंगाड जास्त आहे, तुम्ही बघू शकता. ह्या दाखवू नको, ह्या माणसाला दाखवू नको. ही बडबड, नुसती तोंडाची बडबड. स्वतः महेंद्रचे अध्यक्ष समजतात. बघा चिकन वगैरे टाकून झालंय, अंडी वगैरे अजून टाकायची बाकी आहेत. भांबुर्डीचा पाळा एक थर लावून झालेला आहे. तर राहुल भरतोय. आता आपल्याला चूल वगैरे पेटवायची आहे, कारण मला यायला थोडा उशीर झालाय. खड्डा काढायचा जरासा ना, हा बरसामुळे एवढा त्याच्या मापाचा जरासा. काय करायचं? खड्डा करायचा आणि हे करायचं. अरे ते ह्याच्यावर पण ठेवायचं, आपण गॅसवर ठेवू, खाली जाऊ. खाली नाही पण टाक. सर्व टाकतो. थर लागलाय. टाक सर्व टाक. हे टाक सर्व टाक. पण तर अंडी टाकायची आहेत, अंडी टाकून घेतोय. दुकानात नाही भेटला तो. आहे ती का पिशवी? ह्यासाठी माणसाने एकत्र आले की सगळं काही होतं. इथे एकटे एकटे मोठं टायमिंग नाही चालत. पाणी आहे तिथं. ती अंडी नको तिकडे आली ती खाणार, ती नाही धुतली. काय एक 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 धुवून आणलं. वगैरे त्या पाठ राखी अर्थात बहिणीचा काळी. कुठला रे? बहिणीचं काळी. त्यांच्या नावाची टांग बघाच्या नावाचे काल्पन देतो. कोणी दिलाय? कोण आहे? भालेरावचा आहे रे. पिंट्या भालेराव. दाखवलं. पिंट्या लाईट चालू केले ना. वाव, मस्त तयार झाली. आता आपल्याला चूल वगैरे अजून पेटवायची. फक्त बघू शकता तुम्ही. आता भांबुर्डीचा पाळा तर भरपूर झाला, अजून शेंगा वगैरे टाकायचे आहेत. फक्त जरा कापा आपण बटाटे टाकून घेऊया. हे मार फक्त. खाचे असा कापा आणि टाका, म्हणजे मसाला चांगला लागेल. पापलेट कसा कापता? पब्लिक बघू शकता. बाजूला वारी जरा लाईट होती. बाबा काका पण खरंच बाबा कळतच नाही आम्हाला काकांचं. तू तर बोललास मका घेऊन येते. मक्का कशाला पाहिजे? ते कॉर्न झालेस तर उडालेस ते. पाडपड पाडपड पाटपोट पाटपोट झालं चिकन बिकन वरती टाका ना. बघितलं बघा. हो तुम्हाला हे पण मान्य आहे. लय काय करतात बघा. बोल बच्चन ही सर्व नमनात वगात कामं करणारी माणसं आहेत. बोल बच्चन बघा तुम्ही, हाड बोल बच्चन आहे. सगळे एकत्र. तुम्हाला माहिती आहे मी कुठं होतो? तुम्ही गेलात तिकडे मोठे आणायला. अन्नात काय हे एवढ्या काय आणलं वाटाण्याचे ऐका, सोडलेले होते. मी काय बोलत नाही, तुम्ही ऐकत राहा. वांग्याला घाम कुठला बघू शकता तुम्ही त्याच्या चेहऱ्याकडे काय झालं. घाबरलाय बिचारा इथे इथे दरवाजा. आपण कुठून आलो? आम्ही कुठून घेऊन आलो? अरे आपण वेगळ्या दिशेने आलो रे. आपल्याला चकवा लागला, कारण रात्रीच्या टायमिंगला आल्यावर असा चकवा लागतो. अरे आम्हाला चकवा लागला. बांधा काप तर पानं काम. पानं भेटते म्हणून टाकते. आम्ही तर ह्याच्यावर बांधू सगळा. हो काका, तो शब्द नका वापरू, शूटिंग चालू आहे. माहिती आहे आपला टायमिंग 5:30 नाही आला. चला 5 वाजता चालू सगळं टायमिंगवर नसतं. बांध कशाने ही पण. लागू नको. आता बांधणार कशा? कशानेही बांध. कसं काय आपल्याला तो सरळ ठेवायचा आहे. हा, कारण तो उलटा करू शकत नाही, म्हणून तो बोला ना आपल्याकडे सिल्वर पेपर नाही, तो ना फॉइल पेपर. हा,
काय ते मार्केटला काटा झाला हाताला सगळं. हा चालेल, तसं काय आपल्याला तो उभा ठेवायचा आतमध्ये, ते पलटी नाही मारायचे, त्यामुळे काय असं नॉर्मली राहिला तरी चालेल. तर आपल्याला मित्रांनो पोपटीचं मडका आपला आता फायनल झालाय. ते आधी तिथे ठेव, तिकडेच ठेव आधी. आता आपण बाकीची तयारी चालू करूया. फोटो एक माझ्या मोबाईल मध्ये काढ. कोणाकडे आहे? ए, सिद्ध्या. ए, सिद्ध्या. सिद्धे मला सांग काहीतरी मालवणीत काय करतस का, म्हणजे कसं ऐकूक बरं वाटतं रे मालवणी ती भाषा. हा नाही, ते तुम्ही काय सांगतो तसंच आपण करूया. हा पडला तर पडला, झाला धरणीच दान, त्याच्यात काय. ते तर बोलो, जर मारला पलटी उलटा झाला तर काय गेला तर गेला, त्याच्यात काय. हा गवत पाहिजे थोडा काहीतरी. बोल बोल. अरे चोरा, आमचे कुडाळचे सिद्धेश सरमकर हे जे काही अथक प्रयत्न घेत आहे पोपटीसाठी, त्यांचा करत आमच्याकडून त्यांचा सत्कार करण्यात येईल नक्कीच. तुम्ही जो काही प्रयत्न कर त्याला नक्कीच फळ मिळेल. एक लेग पीस जास्त देऊ आम्ही तुम्हाला. बस बस एवढंच पाहिजे आम्हाला. तुमची मेहनत नक्कीच फळायला येईल. तुम्ही थोडंफार काही मालवणीत आम्हाला असं काहीतरी शाब्दिक असं उदाहरण सांगितलं तर आम्हाला मजा खूप येईल बरं होईल. ऐकायला. मजा येईल. प्रतिसाद देऊन आम्हाला सहकार्य करून त्यांनी मित्रांच्याकडे त्यांनी आणलेलं आहे आम्हाला आज पोपटी बनवायला. पोपटी बनवण्यासाठी त्यांनीच प्रोत्साहन केलंय. जे काही घडतं हे त्यांच्यामुळे घडतंय. आमचे वरिष्ठ अधिकारी संतोष पुष्कर यांचे खरं टाळ्या वाजून गजरात त्यांच्या हार्दिक अभिनंदन करत आहे त्यांना. धन्यवाद धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हा काका काय सांगतील तसं ऐक. काढून बघावं सारखी ढवलं जायला लागेल. दिलाय काय दिलाय काय. काढून बघावं लागेल जरगी टाकायला आंबाई मला लागतो की नाही आंबाई कलम बिलम खूप आहे तरी पूर्ण हेच आहे जास्वंदीच्या झाडांचं. मस्त लावायची पावसात भारी वाटत. येऊ देत आपल्याला शूट करायला भेटेल. तर हा बघ दादा सांगतो आपल्याला इकडे सांबार पण येतात. जर सांबार राहील तर आपल्याला शूट करायला भेटेल. बघूया कुठल्या साईडला येतात दादा. बघा म्हणजे आपल्याला जर व्हिडिओमध्ये बघायचं असेल तर सांबार आली तर तुम्हाला दाखवतो, शूट करतो आम्ही. आणि तुम्ही पण बघू शकता सांबरांचा कळप येतो इकडे. सांबर पूर्ण कळपच्या कळप येतो. आला तर आपण शूट करूच, बघूया आला तर. पण तोपर्यंत आपण आधी पोपटीची तयारी करूया. जोरदार तयारी चालू आहे. चांदू मामा बघा, चांदू मामा बघूया जरा, बघूया दिसतो का आपल्या कॅमेऱ्यात. बरोबर तोडा लाकडं. थोडं हे कर हा दाखवलं आहे काय की माणूस हा जर कुठे दिसलं तर ह्याच्यापासून सावधान वाचून राहा ह्याच्यापासून. हे तुंबाड गावचे रहिवासी आहेत बघ इथं. हा. पहिले व्हिडिओचं माणसं. चला तर मित्रांनो आता आपण मस्तपैकी आग पेटवूया. मडका वगैरे ठेवून आजूबाजूला आपण लाकडांचा सेटअप लावला आहे. बघू शकता कशा पद्धतीने. आता आपणाला हे विस्तव पेटल्याच्या नंतर एक तास तरी लागेल ना रे. 1 तास तरी पूर्ण हे शिजायला लागेलच 1 तास. तर आपण शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. आणि कोकणातील चाकरमणी या यूट्यूब चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा,
व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि सर्वांना शेअर करायला मित्रांनो विसरू नका. कारण तुम्हाला ही व्हिडिओ जर पोपटी करायची असेल तर कशा पद्धतीने केली जाते, कशा पद्धतीने काय करायचं असतं हे तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये बघून कर तुम्ही पोपटी पार्टी करू शकता. तर चला मित्रांनो, आता विस्तव मस्तपैकी पेटलाय. तर आता 1-1.5 तास आपला जाईलच पोपटी पूर्ण शिजायला टाइम लागतो मित्रांनो, कारण विस्तव पण तसा पेटला पाहिजे. तर चला, आपला होम पेटलाय. तर आता 1 तासाने मित्रांनो आपण पुन्हा पुढील व्हिडिओला चालू करूया. कारण कसा 1 तास आपल्याला जाणारच आहे, त्याच्यामुळे थोडं आता विस्तवापासून आपण लांब थांबूया. मध्ये जर आपल्याला वाटलं जर विस्तव कमी झालं तर पुन्हा आपण लाकडं वगैरे लावून पुन्हा आग मोठी करूया. तर मित्रांनो, तोपर्यंत आपल्याकडे या दादाबरोबर गप्पा गोष्टी मारूया, बघूया काय काय सांगतोय. कारण वरती ना मित्रांनो आपण आदिवासी पाड्यात आलोय. तर हे आदिवासी लोक असल्यामुळे हे आपण सर्वांना काय काय आपल्याला ह्या जंगलात दिसतं हे सर्वांची माहिती देतील. चाय नाही, चाय पियालो आम्ही मगाशी. खरंच अतिशय इतकं छान वाटतंय, सुंदर वाटतंय. अक्षरशः गावी आलोय असं वाटतंय. गावाची चव या चहामध्ये उतरलंय अक्षरशः. मुंबईच्या ठिकाणी गावचं वातावरण अनुभवणं एक वेगळाच आनंद आहे. काय म्हणतात काका, काय वाटतं तुम्हाला? काका काहीतरी आपल्याला सांगतील हा आशेवर मी आहे कधीपासून कॅमेरा पकडून, पण ते काही सांगत नाहीत. बिजी म्हणजे ते काय बोलायला लागले का बोलणं कमी आणि हसणं जास्त असं त्यांच्याकडे. त्याच्यामुळे त्यांच्याकडून काहीतरी आम्हाला ऐकायला भेटेल अशी आम्ही कायम आम्ही अपेक्षा असते काहीतरी सांगतील अशी, पण काय बोलतच नाही. तर चला मित्रांनो, इकडे आग तर पेटले, मोठमोठी आग पेटले आणि आपली पोपटीची तयारी चालू झालेली आहे. बंड्याचं दुःख तिकडे गेलाय तो.
गावाला कसून भात. तर मित्रांनो आपली पोपटी बघू शकता तुम्ही. मडकं कशा पद्धतीने आता एंड झालंय, सर्व आग वगैरे विजले आजूबाजूची. अजून निखारे आहेत. निखाऱ्याचा थोडा निंबार भेटू दे, मग आपण अजून 5-10 मिनिटांनी आपण हे मडकं बाहेर काढू. मडकं बाहेर काढताना सुद्धा तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने काढूया, कसं काय ते. कारण पूर्ण काळजी घेऊन कर तो बाहेर काढला पाहिजे, कारण गरम पण असेल. कपडा धरून कर व्यवस्थित. कशा पद्धतीने काढायचं तर तो विचार करूया आणि नंतर आपण तो मडका काढूया. तुम्ही जरा शांत बसा, घरात जा. अजून थोडी 5-10 मिनिटं वाट बघूया, कारण आग विजले, निखारे आहेत आजूबाजूला. कारण मडका हे गरम असणार आहे. कपड्यात धरून कर तो बाहेर उचलायला लागणार आहे. सगळी तर मित्रांनो हे मांजर आहे, इंग्लिश मांजर. कशा पद्धतीने दिसते बघा. चला मित्रांनो आता आपण काढूया पोपटीचा आपलं मडकं. आता मित्रांनो तोंडाला पाणी सुटलंय, पण आता आतमध्ये कशा पद्धतीने काय काय झालंय ते आता आपल्याला बघायला उत्सुकता लागली की त्याच्यामध्ये कसं काय झालंय. चिकन, अंडी, आपल्या पावट्याच्या शेंगा. आता मित्रांनो तोंडाला असं पाणी सुटलंय, तर बघूया कधी असं बाहेर येते आणि खातोय असं झालंय. नाही तर उलटा काय थांब थांब, फिरव नको आधी. काय गरम आहे येणार असं डायरेक्ट असं क्रॉस करायचं. मडका नाही गरम झाला एवढा. अरे असं नको फिरवून आता पण करतोय. त्याला सरळ वरती यायला सांग. एकटा येणार नाही. आपण जंगलात डोंगरामध्ये सर्व थांब तर ओढू नको तू. फिरवशील. हा बस ओके. परफेक्ट झाला. हॅलो, मग काय बघ ना तो सरळ वरती ये. सरळ वरती आहे, सरळ. चला 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 चला. काय करूया म्हणजे तू वरती घेऊन करूया बंटी. तर मित्रांनो आता बघू शकता आमची मैफिल बसली आहे इकडे. गावची माणसं गावची बघा कसा काय बोलतात त्याला, पडवीत बसलोय आता आम्ही. आता पोपटी खाण्याच्या तयारीत आम्ही बसलोय, पण आमचे काही मित्रमंडळी अजून यायची बाकी आहे, म्हणून त्याला आणायला गेलेत खालती. तोपर्यंत आम्ही सर्वजण बघू शकता तुम्ही तिकडे लिंबू वगैरे कापून ठेवतोय. आणि आपला पोपटीचं मडका आहे ते पण आता खोलायची आतुरता लागलेली आहे. आता ते आता 5-10 मिनिटात आपण खोलूयाच आणि व्हिडिओ मध्ये पण तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने आता आतमध्ये कशा पद्धतीने तयार झाले तेही तुम्हाला दाखवेन मी. काय मस्त की पानं वगैरे आपण केळीची पानं लावले, कारण केळीच्या पानात खाण्याची जी मजा असते ना मित्रांनो ती वेगळीच असते. कारण त्याच्यातून आता जो आम्हाला आता काय खाण्याची उत्स्फूर्त लागली ते आता तुम्ही बघू शकता की आम्ही खाईपर्यंत व्हिडिओ चालू ठेवणार आहे. कारण तुम्हाला पण वाटलं पाहिजे या थंडीत आपण पण काहीतरी पोपटी पार्टी करून आपण पण खाऊया. तर चला आता आपण थोड्या टायमाने मडकं खोलूच. आमचे पार्टनर अजून येऊ देत, तोपर्यंत आपण वाट बघूया येणार आहे त्यांच्यामुळे जे काय घडलंय हे. आणि हा दादा आमचा. तर चला मित्रांनो आपली पोपटी आता फायनली आपण ओपन करतोय. बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने झाले, काय झालंय, मसाला किती लागलाय, अंडे किती शिजलेत आणि चिकन कशा पद्धतीने शिजलंय का करपलाय ते आधी बघूया. कारण आतुरता असायची खायची आणि आतमध्ये झाली अशी जळून खा, पण तसं काय होणार नाही. सुगंध चांगला सुटलाय भांबुर्डीच्या पाळ्याचा. तुम्हाला वास येतो काय बघा कॅमेऱ्यातून, वाटत नाही याचा. तरी पण एक मजा म्हणून जोक म्हणून मारलाय. बाकीच्या बोलणारे निघून करा, काढते साईडला करता येईल. तू राहिलास तो काळो काकडे राहिलाय. काढणं हे थांबा काढले ते खाली पडणार आहेत का ते, तो जाम दाबलेला आहे. तर त्याला ना चटकेश्वर प्रसन्न लागतोय, जरा गरम गरम लागतंय त्याच्यामुळे आता निघालाय. नाही सर्व आपल्याकडे तेच बोलत असतात, फक्त चुकीचा ऐकणार असतो. त्याच्यामुळे काय कोणी काय बोलू नका. शांत चित्ताने होऊ दे आणि आपला बाहेर येऊ दे. काय ते थांबा जरा आतमध्ये. वाव मसाला लागलाय का बघूया, कारण खाल्याच्या अगोदर बघितलेलं बरं असतं. मसाला लागला की मस्त मस्त अंडी जरा वरडायला लागल्यात आतमध्ये. बाहेर काढा बाहेर काढा.
आणि आम्हाला भूक लागली जोरात. आता बघूया कशा पद्धतीने बाहेर येतात टाकत असं घेणं इकडं हा फुटला आणि मस्तपैकी बॉईल झालाय रे. वाव, जरा करपल्यावर का वाटलाय म्हणून काळा झालाय त्याला रागावला तो आपल्यावरती. चालेल म्हणजे कसा शेकला पाहिजे चांगल्या प्रकारे. तंदुरी असते. वाव, शेंगा पण सोलून आलेत बाहेर. तुका म्हणे वगैरे हवे जे जे होईल ते ते लिंबाने तोंड आंबट होईल असं वाटतंय म्हणून त्याला आम्ही साईडला ठेवलंय. पण अंडी नाही बरोबर आहे ती. एकदम आहे ना, सफेद होती पण ती थोडी आता ग्रे कलर सारखी झाली आहे मसाला लागल्यामुळे. आणि बटाटा तर एकदम हसत बाहेर आला. कसा काय तो, त्याला कापला नव्हता म्हणून तो हसत आला. गरमपणा थंडी आहे ना त्याच्यामुळे तो जरा गरम झाला. आणि चिकन तर एकदम करपून आलाय कारण त्याला जास्त मला वाटतं धग लागला. उडाला कारण अख्खी कोंबडी टाकली नाही त्याच्यामुळे तुकडे टाकलेत ते बाहेर उडत आहेत. हे बघा पानाच्या बाहेर जातात. कवाट तर पायाच्या मागे. बघा कसा आहे. आणि हावरा हा बघा खायला चालू झाला. असू दे, आपण मित्रांनो खाण्यासाठीच केले आहे. कोणी पण किती पण खाल्लं तरी कोणी राग म्हणू नये. आतमध्ये काय राहिलंय का बघूया. दाखव. आणि बघा कशा पद्धतीने. आणि आम्ही मडक्याचं पण धन्यवाद बोलतो कारण चांगल्या प्रकारे तो त्या आगीतनं बाहेर आलेला आहे. खूप मेहनतीने भेटला. त्या पुढच्या टायमिंगला आम्ही त्यालाच वापरू म्हणून त्याला आम्ही जपून ठेवूया. आणि काका काहीतरी आजूबाजूला ठेवतोय. भाजला. आणि आता चालू करूया. सर्वांनी खायला सुरुवात करूया. बघू आता कशा पद्धतीने झाले पोपटी. थोडंफार खायला चालू करू. खाऊया जरा. नाही तू चालू केलं परत. तर मित्रांनो मस्तपैकी पोपटी तयार झालेली आहे आणि आता खायला चालू करूया. चला तर तुम्ही पण या खायला. मजा करायला परत करू पाहिजे. आम्हाला काय माहित नव्हतं ना कसं होतं काय ते. पण झालं आता कळलं ना कसं काय ते. टाइम पण काढला जरा मस्त मसाला एक नंबर लागला. हॅलो, अरे कुठे कशावर आता पोपटी काढली आता खातोय. व्हिडिओ टाकीन तो बघा मग सांगतो. बसलो ना खाली काय चालेल काय बरोबर नाही. मस्त तो वाजलेला. चिकनला काहीतरी पुरून असं टाकून ठेवा डब्यात. आपल्याला घरात नाही गेलं. सुवासला पण द्या 2 पीस. सुवासला ठेवा दे. टाकायचे 2 टाकून. 5 जणांच्या बायकांना 5 जणांना काढलेलं. शेंगा घे. मला नाही काय भेटलं तरी चालेल. 5 जणांना 5 काढलेत त्या. त्यांच्यामुळे आम्ही बाहेर आलोय. त्यांच्यामुळे आम्हाला इथे यायला भेटलं. बटाटा मिसळ घालतो. एक कॅमेरा दिसतोय का बघ. कॅमेरा दिसतोय का बघ ना. मला माहिती आहे. चॅट मसाला लावलेला. दे मसाला दे. काय पाहिजे तुला. चॅट मसाला कुठे आहे? कशी झाली तुझा अंदाज असेल तर काय ना बिंदा रिटर्न. बटाटा शिजला नाही मला. आम्हाला शिजला भेटला चांगला. समीर ये इकडे पुढे दिसला पाहिजे तू कॅमेऱ्यात पण. मला माहित नाही. खालीच आहे तो कुठंतरी हायवे. पादाला भित्र आहे भेटलं काय तो. पादरी जावं कुठं वाघ आहे का. मला पण झालं सोडून. पप्पा लोक मग तुम्हाला काहीतरी
कमी पडलं तर चालेल फुकट नाही गेला पाहिजे फुकट नाही गेला पाहिजे आता आपण चाट मसाला देऊ, त्याला मागं चाट मसाला देऊ. काय समजलं? अविनाश कुठलं? हव्या बाळकाचं? चाटतं. काही करतो. मसाला बरोबर आहे झालाय काकाने जास्त लागले मला आधी बरोबर आहे मजा आली ना थोडं हाताला तुम्ही नॉनव्हेज वाले. काका खावा झाला मस्त मजबूत काय करायचं मानगाव अलिबागला यायला स्वस्तात मस्त इथं इलेक्शन बायकांना घेऊन या. पण पोपटी मोठी करायला 2 मिनिट मसाला ना एक बायका नाही तुम्हाला. नाही अजून राहिलाच आहे पण बघितलं किती तास ठेवला एक तास ठेवलं ना पूर्ण प्रॉपर झालं नाही जास्त झालं ना अजून हे करावं लागलं आता घे ना चिकन बिकन बघू मी करा ना असं. खातोय हे म्हणून काय घे खातोय रे हे काय काय केलं? त्या बटाटे रे नाही करायचं हे बघायचं आहे बटाटी उडावली तुझ्या बाजूला बनवलं छान आहे सगळं पावट्यामध्ये सगळं टाकलेलं आहे. आम्ही शेंगा होत्या. लिंबू, पावटे, खूप भारी बनले मस्त मसाला मस्त सक्सेस झाला थोडं होतं. धूळ काढू नको टाकावं. घेऊन काय पाणी सर्दी निघणार असेल मस्त हे खाऊ तुम्ही गरम बोला मला आमचा काय होतं हरिमना कोणतरी कवर दे संपला ना रे आता पाठवणी करायला नको संपलं बरं खा सट्टा सट संपला रे तुटून पडलं म्हणजे आगल ते बघून बघून भूक लागली पहिली पोपटी ना आणि टायमिंग वर होतं हे महत्वाचं असतं भुकीच्या टायमिंगला झाली ना मग खायला मजा येते. काकांमुळे काकाने टायमिंग काकाने बोललो काका टायमावर झालं पाहिजे सर्व काका एकटाच कुठे आपलं काका हॅमटिंगला जा त्याचा माहिती जीव लागेल जीवा आता काय तरी थंड व्हायला द्यावं का वाटलंय गरम तोंड वाचतो आम्ही करलेलं तुम्ही दोघं राहते मला खाण्याच्या तो तो ऐकत नाही. ऐकत ना म्हणून आज घरात घेत नाही तो करपले घर. बटाटे आहेत ती तंदुरी झाली मी पण नेक्स्ट टाइम मला ते लावलं. खाऊ लागलं. नाही दोन्ही मटक्याचा एका साईडला कौलाचा करत राहायचं म्हणजे कसं भूक लागली खात बसेल ना पालघरपेक्षा आम्ही इथे मजा असते कोण गेला पालघरला हे सगळी आमची सगळी काय नाही केली आपण मजा असते कसं गेले साहेबांची मेहरबानी सुरू आहे काकांनी सगळं सुरू केलं. दादा होता हा म्हणून ते पण तेच आहे चालत काम करायचं हे फक्त सोडलं हे हा 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 हा. इकडचं डिपार्टमेंट तिकडचं डिपार्टमेंट कडक लागलं मसाला आहे तो भारी लागला बटाटा सुरू होता तो पावटे टाक पावटे घे आपल्याला गरम गरम सगळ्यांनी खाल्लं. तो बघ काय करतो आधी उघडतो ठेवतो थंड करतो मग खातो. खरोखर आंटी झालो पण त्याला असं खायला लागतं ना खायला नाही खाल्ला बाबा तावडीची काय
शेवटचा पॅच घे ना जरा कॅमेरा पुढे. कॅमेरा तुझा नाही बोलतो मी ते. तू बोल सगळा कवरा प्रवीण दिसणार नाही. कशी वाटली पार्टी नक्की सांगा आणि कोकणातील चाकरमणी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. जर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर इतरांना शेअर करा आणि लाईक करायला होय हे सर्वांनी बाय बाय करा. बाय बाय. मंगळ